तुम्ही आता वाईट नाही ना वागणार ताईसोबत? हे अजिबात नाही. अथर्व, अथर्व, अरे तुला आहे ना बोलवायला पाठवलं, तूच काय ते गप्पा मारत काय झालं? चेहरा का पडलाय तुझा? आता तुझ्यावर खूप जीव आहे. दादर, सगळ्यांनाच जीव लावलायस तू. हा तर कायम असतो माझ्यासोबत. राशीला चिकटून आलाय आमच्या. चला, तुझ्या आवडीचं खायला बनवलंय. सगळे मस्त गप्पा मारत खाऊया, मग आम्ही निघू. हो हो चला, म्हणजे मला पण भूक लागली आहे. पण खरंच अथर्व, थँक्यू सो मच. खूप मोठा झालास रे तू. तर ताई वेडी आहेस का? थँक्यू काय म्हणतेस? ऑकवर्ड फील होतंय मला. माझ्या पोटात आता कावळे ओरडायला लागलेत. मी जातो, जेवतो. आपण दोघंही नकळतपणे एकच वाक्य बोलून गेलो ना. कोणतं? किती मोठा झालायस तू. बरोबरच आहे ते. कर्तव्य आहे ना ते आपलं. चला. झालं का? सगळं पॅक करून घेतलं का सगळं? हो. त्या दुर्वाची खेळणी घेतली का? हो, सगळं घेतलं. आणि राहिलं तर राहू दे, इथेच तर असणार आहे, काय फरक पडतो? हो, पण त्या निमित्तानं तुम्ही याल तरी इथे. अरे कुठे लावून चालले मी? तू बोलवलीस ना की अशी येईन मी. नाही म्हणजे हे माहितीये, कळतं, पण ते स्वीकारलेलं असतच असं नाही. मी काय म्हणतो, आज रात्री निघण्यापेक्षा उद्या सकाळी लवकर निघा ना. नाहीतर तुम्ही चहा नाश्ता वगैरे करून निघा ना. आणि समजा उद्या तू चांगलं जेवण, छान जेवण केलंस तर मग जेवणच निघा ना. अंधारात नका ना जाऊ. म्हणजे तुला काय वाटतंय? मग तू पण ना, तू तर कायमचं इथेच ठेवून घेशील मला. नाही म्हटलं तर तू थांबशील आज. उगीच रुखरुख लागेल. मामा, तुला हे सगळं पटलंय ना? म्हणजे माझं काही चुकलं नाही येणार आहे? असं का विचारते? तू जरा अस्वस्थ वाटतोयस. नाही नाही, मी खूप समाधानी आहे तुझ्याकडे बघून. खूप काळजी वाटत होती तुझी, पण तू सिद्ध केलंस. तू मोठी आहेस. काय ह्या सगळ्यातून जाणं सोपं नव्हतं, पण तू खंबीरपणे पार पाडलीस. खूप खूप अभिमान वाटतो मला. मग आता प्लीज, मी अशा चेहऱ्याने बाय करणारच का मला? मग मी जे काही केलंय, जो काही निर्णय घेतलाय, ती सगळी तुझीच तर शिकवण आहे. तुझेच संस्कार आहेत मामा. नाही बाय, काय लहान मुलं असतं ना रांगणार, त्याला चालायला शिकवता येतं. आणि ते एकदा चालायला लागलं ना की चालण्याची दिशा तुम्हीच ठरवता. मग आता प्लीज, मलाही रडू येईल आता. तू समाधानी आहेस ना? मग बस. तू फक्त स्वतःची काळजी घे. हो समर्थ आहे. काळजी एकच लागून राहिली डोक्याला, ती म्हणजे मधुरात सगळं नीट व्हायला पाहिजे. लहान मुलीसारखी वागते. त्या आदित्याचा अजूनही पत्ता नाही. मामा, तू नको काळजी करू. ते सगळं पण सावरेन. ती जबाबदारी माझी. पास. काय काय सावरणार आहेस तू? तिला स्वतःला कळायला नको का?
एनिवे आता तू म्हणाली आहेस सगळं करशील म्हणजे मला आता कसलीही काळजी नाही. तुझा फक्त आशीर्वाद असू दे माझ्या पाठीशी. हा चल ना, तुझं झालं नाही का? हो 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 मामा पाय पडते हा. ए, मी पण. अरे हो हो हो, हो. तुम्ही आता आमच्याकडे यायचं. नक्की. बाय आजोबा. काय 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 म्हणालीस? तुम्ही आमच्याकडे या म्हणजे आपण खूप मजा करू. नाही 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 तू आधी काय म्हणालीस? आजोबा. नक्की तुझ्या बरोबर खेळायला येईन. हा, आणि येताना आदित्य दादा आणि अथर्व दादाला पण घेऊन या. हो. म्हणजे आपण खूप खेळायचं. चला निघूया, उशीर होतोय ना. आम्ही बाहेर थांबतो म्हणजे यांनी सांगितलं की लगेच निघता येईल. बरं. चल. मिरेची जायची वेळ आली तरीही अजून आलेली नाहीये. आहेस मधुरा, कोणासोबत आहेस, कधी येणार, उशीर झालाय. अरे कळतंय मामा मला, लहान नाहीये आता मी. आधीची मीराताई डोक्यात गेली आणि आता हा मामा. आजपर्यंत मला कधीच कोणी इतकं टोचून बोललं नाही. ती ताई असं बोलेल याचा मी कधी विचारही नव्हता केला. उबाडीत माराविषयी वाटते तिला माझ्या. आज अपमान झालाय, तोही अशा व्यक्तीने केलाय ना, तिला मी माझी बहीण मानत होते. खरंय, अपमानच केलाय तिने. प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस मी तिची वाट पाहिली. तिला त्रास होणार नाही असं वाटलं. तिचा प्रत्येक निर्णय स्वीकारला मी. पण आज सगळं तिच्या हाती होतं. तिने आज जो निर्णय घेतला असता तो शेवटचा असता. तरी तिने झिडकारलं मला. खूप चुकीचं वागले मीरा. माझ्या प्रेमाचा अपमान केलाय तिने. नाही, आता नाही सोडणार तिला. उभाडीत माराविषयी वाटते ना माझ्या. कधीच विसरणार नाहीये मी हे आदित्य. आता बघू ना कोण कोणाच्या कशा प्रकारे थोबाडीत मारतंय. आदित्य, आज आपला जो अपमान झालाय ना, त्याचा आता आपल्याला रिव्हेंज घ्यायचंय. तू आहेस ना माझ्यासोबत? मधुरा, आदित्य, अरे तिने काय केलंय हे कळतंय ना तुला? तिने जे केलंय ना, नाव शी हॅज टू पे फॉर दॅट. आपल्या दोघांना तिथे असं टाकून तिला आनंदात राहायचा काहीच हक्क नाहीये आदित्य. आज आपण दोघेही एकाच ठिकाणी उभे आहोत. आपण जर एकत्र आलो ना, तर या सगळ्याला उत्तर देऊ शकतो तू फक्त हो मग. सेल्फ रिस्पेक्ट नाहीये का? असं गप्प बसून काही होणार नाहीये, काहीतरी बोल.
गप्प नाही बसणार मी. पण मी काय करणार? ते करू आपण फिगर आउट. ते सगळं तिने सुरू केलंय ना, पण आता संपवू आपण. चल निघूया घर. नाही, नको. माझी इच्छा नाही आहे घरी यायची. तुझा ठीक आहे, मग दुसरीकडे जाऊया. स्पेशल प्लेस. माझी कुठेही यायची इच्छा नाहीये मथुरा. तुझा ऑलरेडी तुला मामांचा फोन आलाय. मी तुला असं एकटं सोडून कुठेच जाणार नाहीये. कायम तुझ्या सोबत राहणार आहे. तुला फक्त माझ्यावर विश्वास ठेव. चल, तुलाच बरं वाटेल. काय रे दादा, झोपला नाहीस अजून? नाही. बरोबर आहे म्हणा. एवढं सगळं घडल्यावर कशी झोप येणार ना. ते सगळं राहू दे, मला कळत नाही आदित्य आणि मधुरा अजून कसे नाही आले. हो ना रे, मलाही तीच काळजी लागून राहिली आहे. ते आले की नाही हेच बघायला आले मी आता. हा अवस्था झाली असेल नाही मधुराची. म्हणजे किती बरं वाटलं असेल ना तिला. मीराचं असं सगळं चांगलं होताना पाहून. मला कळत नाही या घरात काय चाललेलं आहे ते. इतकी रात्र झाली अजून मधुरा आणि आदित्य दोघेही आलेले नाहीये. दोघांना फोन करायला गेलं तर फोन उचलतच नाहीये. मला कळत नाही काय चाललंय, कधी येणार आहेत ते. दादा दादा जरा शांत हो ना. येतील रे, येतील येतील. खरं तर मलाही काळजीच आहे. आदित्य कधी उशीर नाही करत हा एवढा. पण आता एवढा आघात झालाय त्याच्यावर म्हटल्यावर बिचारा. प्लीज तू जरा शांत राहा. हे सगळं बोलण्याची ही वेळ नाही. हो कळतंय मला. कसं आहे ना दादा, म्हणजे आता एका मुलीचं टेन्शन कायमचं गेल्यात जमाय. म्हणजे गेलंच समज ना. म्हणजे सारखी भीती वाटत होती ना आपल्याला, परत येईल का परत येईल का. आपल्याला आपल्याला नाही, तुला तुला तशी भीती होती. हो मला. हो मला वाटतच होती भीती, पण आता नाही आहे ती भीती मला. पण मधुराची काळजी वाटते रे दादा, खूप काळजी वाटते पोरीची. ए तू जा जा जा. मला खूप टेन्शन आहे. आपण हे सगळं सकाळी बोलू. जा. नको, मी बसते जरा वेळ, वाट बघते. अरे मी आहे ना, जा ना तू. बरं जाते, पण आले की मला लगेच हाक मारा. आदित्य, तू अजून काही घेणार आहेस की एवढं बस? थँक्यू. मीराला फुलं फार आवडायची. आम्ही घर बघायला गेलो होतो तेव्हा गॅलरीमध्ये फुलबाग करायची असंही तिने ठरवलं होतं. आदित्य, अरे तू का त्या जुन्या आठवणी काढतोयस? तुलाच त्रास होईल ना. आणि आता तिला तसं वाटतंय तर एक्सेप्ट कर ना.
विसर सगळं प्लीज. विसर. काय काय आणि कसं विसरू मधुरा? आदित्य, हे बघ मला कळतंय, पण आता तुला सगळंच एक्सेप्ट करावं लागेल. ती तशी वागली म्हणून तू तुझं आयुष्य स्पॉइल नाही करू शकत. नाही मधुरा, मी तिला विसरण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मी तिला नाही विसरू शकत. वेड्यासारखं प्रेम केलं मी तिच्यावर. सगळे माझ्या चांगल्यासाठी मला समजावत असताना मी कोणाचाच नाही ऐकलं. फक्त मीराचाच विचार केला. मूर्खासारखं ती परत येण्याची वाट बघत राहिलो आणि आज ती मला सोडून गेली. किती सोपं होतं ना तिच्यासाठी हे सगळं. सगळं विसरलं. पण मला आता राग येतोय तिचा. तिचा विचारही नकोसा झाला. नाही विसरू शकत मी तिला. विसरू शकणार तू, आणि जाणार ती तुझ्या डोक्यातून. आदित्य, फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेव. मी सांगते तसं कर, म्हणजे तिचा विचारही तुझ्या डोक्यात येणार नाही. वेट. आदित्य, अरे ट्रस्ट मी, तुझं सगळं दुःख नाहीसं होईल. तुला खूप शांत वाटेल, रिलॅक्स्ड फील करशील. एका क्षणात तिला विसरशील. आदित्य, मला खूप छान वाटतंय. फायनली तू माझं ऐकतोयस. वेडा, पण नो ग्लास.